आज का स्टार युवराज डोंगरे। अजित दादा जिवंत आहे। अजित दादा जिवंत आहे। अजित दादाला लपून ठेवलं। कुठं ठेवलं, काय ठेवलं, हा व्हिडिओ पूर्ण बघा। शरद पवार का बोलत नाही? आपल्याकडे प्रूफ आहे का? आपल्याकडे प्रूफ आहे का अजित दादा विमानात बसले म्हणून? आहे का? नाही आहे। आपल्याकडे अजित दादा कुठल्या विमानात बसले असे प्रूफ नाही आहे। व्हिडिओ फुटेज आहे का आपल्याकडे? प्रूफ असल भरपूर, मी कधी नाही म्हणत नाही, पण आपल्याकडे फुटेज आहे का? नाही आहे। की अजित दादा विमानात बसलेचं असं फुटेज का नाही आहे आपल्याकडे? का नाही आहे आपल्याकडे? एखादा आमदार खासदार एखादा बाहेर निघतो, तर त्याच्या माग न्यूजवाले म्हणा, पत्रकार म्हणा, प्रेसवाले भरपूर लोक राहतात, त्याच्या माग राहतात ना। तर आपले दादा तर खासदार आमदार नाही, तो माणूस महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता आणि अर्थमंत्री होता। तर विचार करा, त्या माणसाच्या गाडीच्या माग किती न्यूजवाले असन, प्रेस कॉन्फरन्स वाले पत्रकार लोक असन नाही का? काय वाटतं तुम्हाला? बरोबर बोलून राहिलो ना मी? मग विचार करा की अजित दादाचा जे त्यांच्या घरून निघतात, ते देवगिरी मधून निघतात, तिथला पण एक व्हिडिओ नाही आहे। आणि विमानातून बसताना म्हणजे मुंबईत येताना तिथला व्हिडिओ नाही आहे। आणि विमानात बसताना किती जण बसले, 5 जण बसले की 6 जण बसले, हे पण माहित नाही। 6 जण बसल्याचं रेकॉर्ड आहे, 5 जण सापडतात, तर काय म्हणावं तुम्ही? काय प्रूफ आहे का अजित दादाला तिकडेच येऊच नसन दिलं विमानात? त्याला दुसरं विमानात बसवलं असेल? जे बारामतीला विमान फुटलं ते दुसरंच असेल? काय नेमकं काय आहे नक्की कमेंट करून सांगा। कमेंट लय महत्वाची आहे माझ्यासाठी तुमची। का अजित दादाला प्लॅनिंगने काहीतरी बरवाईट केलं असेल? असं नको व्हायला। अजित दादा जिवंत असेल तर फारच चांगलं, पण कुठं आहे काय आहे काही मालूम नाही। का अजित दादा ब्लॅक मॅजिक केली अजित दादावर? काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। तरी शरद पवार साहेब बोलत नाही, सुनित्राताई बोलत नाही, का बोलत नाही हो? काय शरद पवारला माहित आहे का अजित दादा कुठं आहे म्हणून? काय वाटतं तुम्हाला? चुप राहता ना, बातच समजत नाही ना। अजित दादाचा 2 महिने झाले घात झाला, तरीही कुठलाही कोण खून केला, अजित दादाचा घात केला हे अद्यापही माहित नाही आपल्याला। तर माहित काय होणार आपल्याला? अजित दादाचं गूढ रहस्य लपवल्याचं काम चालू आहे का? सुनित्राताई बोलत नाही। सुनित्राताई स्वतःचा हजबंडचा घात झाला की अपघात झाला हे विचारू शकत नाही, चौकशी करत नाही। तर मग बघा, तुम्ही विचार करा ह्या गोष्टीचा। काय वाटतं तुम्हाला? सुनित्राताई बोलू शकत नाही, शरद पवार साहेब चुप राहतात, का बरं? अजित दादाचा शरद पवार साहेबांचा जो पक्ष होता हा एकीकरण करणार होता, एकत्र येणार होता, तर त्याच्यासाठी तर अजित दादाला मारलं नसल? अजित दादापाशी काहीतरी फाईल होत्या, त्याच्यासाठी नसन मारलं? आता एक अशोक खरात व्यक्ती आलेला आहे मार्केटमध्ये, तो तंत्रमंत्र करतो। 58 महिलेशी त्याने संबंध बनवले होते आणि ते वाईट प्रसंगातून बनवले होते आणि शोषण केले होते। तर विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा। तो अशोक खरात आणि VSR कंपनीचा मालक VK सिंग हा व्यक्ती, दोघांचे धागे तर जुळले नसल, कारण मेटकरी बोलतात, रोहित पवार बोलतात। काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा, कारण कमेंट लय महत्वाची आहे माझ्यासाठी तुमची। अरे अजित दादा हा व्यक्ती सर्वसामान्य होता का? नाही। मग सीसीटीव्ही फुटेज गेले कुठं? का डिलीट मारले कोणी? का डिलीट मारायला लावले कोणी? का पैसे देऊन मारले? न्यूजवाल्यांनी कुठले फुटेज दाखवले नाही, व्हिडिओ दाखवले? अजित दादा कुठल्या कलरचा ड्रेस घातला असेल, कोणता कलर घातला असेल, काय नाही, त्यांच्या हाती काय होतं काय नाही, काही आपल्याला माहित नाही। अजित दादा बसतानाचे सगळे व्हिडिओ फुटेज डिलीट झालेले आहे, का बरं? अजित दादाला मारण्यासाठी कोणतरी प्लॅन तर नसला असेल?
अजितदादाला मारण्यासाठी कोणीतरी काहीतरी घटना नसन केली? असा अशोक खरासारखे व्यक्ती त्यांनी तंत्र नसन केलं? काय वाटतं तुम्हाला? तंत्र केलं असेल का? काय वाटतं? नक्की कमेंट करून सांगा. कारण कमेंटलाही महत्वाची आहे माझ्यासाठी. त्या कारणामुळे तुम्हाला सांगत आहे की अजित पवार साहेबांचा घात का झाला असेल? त्यांचा घात करण्याचा कारण काय? अजित पवार हा व्यक्ती सर्वसामान्य जनतेची प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होता. प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा हा व्यक्ती त्याचीच प्रॉब्लेम जेव्हा रोहित पवार घेऊन जातो तर तक्रार घेत नाही. तर विचार करा तुम्ही या गोष्टीचा की अजित पवार साहेबांचं किती दुर्दैवी आहे. ज्या महाराष्ट्रात ते जन्माला आले, ज्या महाराष्ट्रात त्यांनी राजनीती केली, राजकारण केलं, त्याच महाराष्ट्रात त्यांचा बोलबाला होता आणि तिथे तेव्हा ते त्या दुनियात राहत नाहीत, तेव्हा त्यांची तक्रार कोणी घेत नाही. विचार कराजोगती गोष्ट आहे. किती नालायक लोक असायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? अजित पवारचा घात कोणी केला असेल? का व्हीएसआर कंपनीच्या मालकाने केला? का बीजेपीने केला? कोण केला? का अशोक खरातनी केला? का अशोक खरातची व्हीएसआर कंपनीचे धागे जोडलेले आहे? नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मलाही समजेल, तुम्हालाही समजेल. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.